आपल्या भारतात नेमकं काय चाललं आहे? महागाई वाढली आहे, बेरोजगारी वाढली आहे, तरुणांना जॉब्स भेटत नाही, नोकऱ्या भेटत नाही आहेत, तरुणसुद्धा आत्महत्या करतात आहे किंवा गुन्हेगारी क्षेत्राकडे वळतात आहे. आणि आमचे जे माता भगिनी आहेत ते सुरक्षित नाही आहेत. आपण बघितलं की राज्यभरात जे काही बंधुगिरी चाललेली आहे, कोणत्याही समाजाचं असू द्या, मुस्लिम का असेना, अशा प्रकारचे धंदे चाललेत. आणि अशा वेळीस राज्य सरकार आणि केंद्र सरकारने अशा लोकांवर आळा घालण्यासाठी कठोर आणि कठोर कायदे यांनी बनवले पाहिजे, जेणेकरून आपले माता भगिनी, तरुण, छोटे छोटे चिमुकली मुलं ते कसं सुरक्षित राहतील ह्याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे. आपण बघितलं, पुण्यातली घटना असेल किंवा इतर कोणत्या जिल्ह्यातली घटना असेल, कशा प्रकारे ते नराधम कांबळेंनी जे कृत्य केलं होतं त्याच्याबद्दलचं काय, त्याच्यापूर्वीसुद्धा जे काय घडले, अशा भरपूर भरपूर आणि भरपूर भरपूर गोष्टी आहेत, भरपूर घटना आहेत. क्राईम रेट वाढलं आहे, GDP खाली गेली आहे, पेट्रोल आणि डिझेलचे रेट वाढलेत. आणि पेट्रोल आणि डिझेलचे रेट वाढत असताना आपल्याला माहिती आहे सर्वसामान्यांना याचा याचा किती फटका बसतो आहे. पण हे सगळे विषय आम्ही तुम्ही चर्चा करतो आहे. राज्यकर्त्यांना या चर्चेशी काही घेणं देणं नाही आहे, कारण की त्यांना फक्त आणि फक्त स्वतःचा स्वार्थी राजकारण करायचं आहे. आणि सध्याच्याला ट्रेंडिंग काय, जर आपल्याला सत्तेत राहायचं असेल किंवा त्या सत्तेमधून मंत्रिपद घ्यायचे असतील किंवा चर्चेमध्ये राहायचं असेल, सोशल मीडिया TRP घ्यायची असेल, तर माणूस काय करतो, काढ व्हिडिओ आणि टाक. कशावर टाकायचं? मुस्लिमांवर. कारण की सर्वात जर इथलं म्हणजे सर्वात देशाचा जर सर्वात जास्त शत्रू कोण असेल तो मुस्लिम आहे, असंच दाखवलं जातं आहे. ते दाखवणाऱ्यांना दाखवू द्या, पण तिथं पब्लिकसुद्धा जाती आहे, लोकंसुद्धा जातात. ते लोकांना वेळ लागलेला आहे, तरुणांना वेळ लागलेला आहे. त्यांना रोजगार नको आहे, त्यांना कामधंदे नको आहेत, फक्त त्यांना असे लोकांचे सभे हवेत. नुकताच झालेल्या, कदाचित आजचा माझा व्हिडिओ हा थोडं जास्त वेळाचा असेल, कारण की मुद्दे महत्त्वाचे आहेत. नेरळमध्ये जे काय सभा झाली काल, त्या मुळात हे सभेची आता सध्या गरजच काय आहे, कारण की केंद्रात आणि राज्यात सरकारच आपलं आहे. तर मग हे सभे कशा करता घेत आहे? आपण वेगवेगळे कायदे आणतात, ते कायद्यांवर किती अंमलबजावणी होतील किंवा नाही होतील, त्यातून पण काही पळवाट असेल ते माहीत नाही. आणि फक्त आपण विराट मोर्चे, आक्रोश, असे तसे आमके धमके हे फक्त घ्यायचे आणि लोकांची दिशाभूल करायची. लोकांनी हे मूलभूत प्रश्न विचारलेच नाही पाहिजे. रोजगारबद्दल नाही विचारलं पाहिजे. आपल्या क्षेत्रामधले जे काही समस्या असतील, पाण्याची समस्या असेल, शेतकरी आत्महत्येची समस्या आहे, चिमुकलींवर जे काही कृत्य होते त्याच्यावरची समस्या आहे, आमचे तरुण भगिनी कुठेही सुरक्षित नाही आहेत त्याच्याबद्दलचं. बरं, असे भरपूर मुद्दे आपल्यासमोर असतानासुद्धा ह्या मुद्द्यांवर पांघरून घालून आपण कसं आपलं राजकारण करू शकतो आणि आपल्या स्वतःला आणि त्यांच्या पक्षाला जिवंत कसं ठेवता येईल ते म्हणतात. असो, नेरळमध्ये यांनी भरपूर काही वक्तव्य केले की हे हिंदू राष्ट्र आहेत. असेल, अधिकृतपणे तुम्ही घोषित करा. तुमच्याकडे जर संख्याबळ असेल तर घोषित करावं. फक्त माईकवर सांगून हिंदू राष्ट्र हे होत नाही आहे. शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांना घेऊनच, यांच्या प्रेरणेनेच संविधानाची निर्मिती केलेली आहे. त्याच संविधानाची शपथ घेऊन देशातील नगरसेवक, नेते, कार्यकर्ते जे काही संविधानिक पदावर असतील ते शपथ घेऊनच त्या खुर्चीवर बसतात. आपण त्या खुर्चीची गरिमा ठेवली पाहिजे, ही आपली एक नैतिक जबाबदारी आहे. पण असं न होता फक्त समाजावर बोलायचं. मुस्लिम समाज संविधान मानत नाही आहे. जर मुस्लिम समाज संविधान मानत नसेल असा कोण तुम्हाला ठाऊक असेल किंवा माहीत असेल, त्याला तुम्ही शिक्षा द्या ना. कोणत्याही समाजाचा असू द्या,
त्याला संविधान मानणं हे बंधनकारक आहे. आणि त्याच संविधानाने आपल्या आपल्या धर्मपंथांचं पालन करण्याचा अधिकार दिलेला आहे, आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्यामुळंच हे संविधान सर्वांसाठी आहे. हे तुम्ही लोकांना सांगून एक दिशाभूल करताय. आणि त्यांनी सांगितलं की संविधानचं हे लोक पालन करत नाही आहे. का बरं करत नाही आहे? कोण करत नाही आहे? आपल्याकडे काही असतील, आपण सांगता ते मदरसेमधून अतिरेकी तयार होतात. किती मदरसेमध्ये तुम्ही गेले, किती मदरसेंमधील तुम्ही बघितलं, आणि डॉक्टर्स आणि इंजिनियरसुद्धा झाले तरी अतिरेकी होतात ते. बघा, वृत्तीला कोणतं जात नसतो. एखाद्या व्यक्तीला काही जर करायचं असेल आणि ते करणारच. आणि सगळ्या समाजामध्ये 1-2% असे लोक तुम्हाला भेटतीलच. फक्त काही मोजके लोकांमुळं तुम्ही पूर्ण समाजाला वेठीस धरू शकत नाही. पण नाही, एखादं सापडलं तर रेटायचं त्याला. इतकं रेटायचं की पूर्ण समाज कसं बदनाम होईल त्याच्याबद्दल यांचे हे कार्यक्रम चालू आहे. आणि ह्या आमदारांनासुद्धा काही टॉपिक्स दिलेत. एक आमदार जाहीरपणे सांगतोय लांड्या, ह्या लांड्यांची मला मतं नको आहेत. दुसरं सांगतो ते मच्छरदानी जाळीवाळी टोपी. तिसरं सांगतो हिरवे साप. ह्यांची पार्श्वभूमी जर तुम्ही बघितली तर ह्यांना सर्व जाती धर्मांची मतं भेटलेत, मुस्लिमाची सुद्धा. पण आता वातावरण बदललं आहे, भ्रष्टाचार एवढं वाढलं आहे. ते भ्रष्टाचार आपण लपवायचं कसं? म्हणून धर्माचा आदर घ्यायचा. कोणताही धर्म एखाद्या व्यक्तीला त्रास देणं, जबरदस्ती करणं, त्याच्यावर अत्याचार करणं हे शिकवत नाही आहे. तुम्ही म्हणताय रामायण आणि कुराण ठेवा, दोघांमध्ये जास्त काही फरक नसेल. जे बेसिक गोष्टी आहेत, आपण दुसऱ्यांना इजा नाही केली पाहिजे, दुसऱ्यांचं नुकसान नाही केलं पाहिजे, दुसऱ्यांची कमाई आपण नाही खाल्ली पाहिजे. हे सगळं काय सांगितलं आहे. तुम्ही म्हणताय मी कुराण वाचलं आहे. कोणतं कुराण वाचलं आहे? कुराण तर एकच आहे, त्याचे कोणतेही वर्जन्स नाही आहेत. त्या कुराणमध्ये तुम्हाला काय समजले नाही समजले माहीत नाही. आणि तुम्ही स्टेजवरून सांगताय सज्जाद नोमानी. अहो, तुम्ही मश्करी करून कोणाची उंची कमी करताय आणि कोणाची वाढवताय ते तरी बघा. तो एक उच्च स्तरावर आहे. राजकारणात जरी नसला तर त्याला मानणारा एक मोठं वर्ग आहे. आणि त्यांनी तुमच्याबद्दल काय असं बोललेत की तुम्ही एवढं भडकलेत, एवढं तुम्हाला बोलायचं आहे आणि तुम्हाला चर्चाच करायची आहे ना. माझ्यासारखे भरपूर कार्यकर्ते भेटतील तुम्हाला, जे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे, फातिमा शेख, अबुल कलाम आझाद यांच्या विचारांनी या भारतात राहतात आहे. आमच्याची चर्चा करा की तुम्ही. लय छोटे छोटे गोष्टींवर तुमचं जे अभ्यास आहे ना, ते आम्हीसुद्धा तुम्हाला उत्तर देऊ शकतोय. फक्त तुमच्या एका मंचावरून तुम्ही फक्त आव्हान करणार. ते आव्हानचं पुढं काय? निमंत्रित करा, निमंत्रण द्या किंवा हाय असे कोण लोक माझ्यासोबत चर्चेला बसण्यासाठी. आणि आपण दुसरं खोटं काय बोललं की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्याची स्थापना केली होती हे फक्त हिंदूंसाठी केली होती. तुम्ही तर हे सुद्धा मानत नाही. त्यांचे अंगरक्षक कोण होते, त्यांचे बाकीचे जे प्रमुख शिल्लेदार होते ते मुस्लिम समाजाचे होते, हे तुम्ही मानणार नाही आहे. पण त्याच ठिकाणी तुमचेच पक्षाचे ते पूर्वीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि असे भरपूर नेते आहेत, त्यांनी हे मान्य केलेलं आहे. आणि हे का बरं तुम्ही मान्य करत नाही आहे? कारण की तुम्हाला स्वतःचं रेटायचं आहे, त्याच्यामुळं तुम्ही हे मान्य करत नाही आहे. आणि तुम्ही आव्हान करताय हे असं करतील, ते तसं करतील. तुम्ही पोलिसांनासुद्धा आव्हान करताय, धमक्या देताय तुम्ही. अहो, कायद्यामध्ये असेल तर ते कारवाई करतील ना साहेब. काय गरज पडली आपल्याला? काय गरजच काय? तुम्ही कार्यक्रम घ्या, सभे घ्या, राज्यकर्ते आहेत, एक संविधान पदावर तुम्ही बसलेले आहेत, तर तुम्ही ठीक आहे, मुस्लिम समाजाला तुम्हाला भलं करायचं नाही आहे, त्यांचे कामं करायचं नाही आहे, जाऊ दे, करू नका. पण निदान आपल्या हिंदू समाज जे तुम्ही म्हणताय 90% आहे, सर्वजण मिळून तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी करा. त्यांच्यासाठी आता मध्ये गॅस वाढले होते, गॅसचे रेट वाढले होते, आतासुद्धा वाढलेत. पेट्रोलचे वाढले होते. ते पेट्रोल सगळ्यांना माहिती आहे कुठून येतो आहे, अरबमधून येतो आहे. ते तिथं कोणाची सत्ता आहे ते तुम्हाला चालतं आहे. ठीक आहे,
चालत असेल तर चालून घ्या, पण त्यांच्यासाठी तरी कमी रेटमध्ये द्या हो. आमची फक्त एवढीच मागणी आहे, माझ्या हिंदू बांधवांसाठी निदान ते तरी खुश राहतील. आमच्यामुळं त्यांना कशाला तुम्ही त्रास देताय? ठीक आहे, आम्हाला मागात द्या, आम्ही घेऊ. ऐपत असेल तर घेऊ, नाहीतर नाही घेऊ. घरात असेल तर खाऊ, नाहीतर असंच मरू. ते सोडून द्या. पण आज जे सध्या जे काय आपल्या महाराष्ट्रामध्ये जे मूलभूत प्रश्न आहेत, त्या प्रश्नांवर आपण कधी चर्चा करणार? आपण कधी बोलवणार अशा लोकांना, वैचारिक लोकांना, पत्रकारांना, जे गोदी मीडिया नसेल अशा लोकांना बोलून आपण चर्चा केली पाहिजे. आपल्याला जे खातं दिले त्या खात्याच्या माध्यमातून आपण काय करू शकतो, लोकांचं भलं कसं करू शकतो, विकास कसं करू शकतो. नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं होतं, सबका साथ सबका विकास. जाऊ द्या, सबका विकास करू नका, पण आपले 90% जे हिंदू बांधव आहेत त्यांचा तरी आपण विकास केलं पाहिजे. हो राणेसाहेब, तुम्ही असं करून नाही चालणार आहे. काय थोडक्यात एक अर्धा तासाचं तुम्ही भाषण देऊन गेलं म्हणजे काय पोट भरत नाही आहे. थोड्या वेळासाठी एक आपलं मनोरंजन होतं आहे आणि लोक तिथून ॲग्रेसिव्ह होतात. त्यांना एक नेगेटिव्ह पॉवर तुम्ही देताय, त्यांना प्रवृत्त करताय. काहीतरी घटना करायला पाहिजे. आपल्या हा राज्य संविधान राज्य आहे, आपला देश हा संविधानप्रेमी आहे, देशातले राहणारे लोक संविधानप्रेमी आहेत. आणि आपण संविधानाला जर खरोखरच मानत असेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला जर आपण खरोखरच मानत असेल तर आपण कायदा आणि सुव्यवस्था, पोलीस प्रशासनावर आपण भरोसा ठेवला पाहिजे. कारण की पोलीस प्रशासन हा गृह खात्यातूनच आहे आणि गृह खाते आपले देवाभाऊकडेच आहे. मग का बरं तुम्ही असं करताय? का बरं असं तुम्ही बोलताय? म्हणजे तुम्हाला फक्त पोलरायझेशन करायचं आहे, हिंदू मुस्लिम करायचं आहे. आता मध्यंतरी मोदी साहेब सौदीला गेले होते. कशी मिठी मारली तुम्ही बघितली होती. म्हणजे सौदीचे मुस्लिम तुम्हाला चालतात, हिरवे साप चालतात आणि भारताच्या मुसलमानांनी काय पाप केलं आहे? म्हणजे तुमचं काय नुकसान केलं, वैयक्तिक काय नुकसान केले का, हे तुम्ही सांगितलं पाहिजे. आणि आपण इतिहासकार नाही आहोत, तुम्ही नाही आणि मी पण नाही आहे. इतिहासाबद्दल बोलताना आपण इतिहास व्यवस्थितपणे वाचलं पाहिजे. ते कोणी लिहिले तेही आपण बघितलं पाहिजे. मग लोकांसमोर तुम्ही सांगा, एकतर्फी बोलू नका. एकतर्फी अर्धवट तुम्ही बोलायचं तुमचं काम नाही आहे. तुम्ही बोलायचं असेल तर सगळं काय खरं बोला. कोणत्याही समाजाबद्दल असू द्या. एखादा जर अतिरेकी कुठं सापडलेला असेल, द्या त्याला फाशी. आम्ही त्याचं समर्थन करत नाही. आम्ही भारतात जन्माला आलो आहे, इथनच दफन होणार आहे आम्ही. आम्हाला बिकिस्तानला जायचं असतं तर आम्ही तेव्हाच गेलो असतो. आम्हाला भारतावर तेवढंच प्रेम आहे जेवढं प्रेम तुम्ही करताय. तुम्ही दाखवताय आणि आम्ही दाखवत नाही आहे. आम्हाला दाखवायची गरज नाही आहे, कारण की आम्ही खरोखरच भारतीय आहोत. आणि आज आपल्या युवकांना भडकवण्याचं काम आपण करताय, हे अपेक्षित नाही आहे. आणि देवाभाऊंनी पण ह्यांना समजून सांगितलं पाहिजे. ठीक आहे, हिंदूंवर होणारे जे काय अन्याय अत्याचार आहे त्याच्याबद्दल आपण बोला, पण दुसरी ठिकाणी तुम्ही म्हणता या भारतामध्ये पहिले प्राधान्य हिंदूला दिलं जाईल. आता मला सांगा, संविधानमध्ये असं कुठं लिहिलंय? कुठं असं एका ओळीत एका अक्षरात लिहिलंय की पहिलं प्राधान्य हिंदूंनाच दिलं जाईल? मग बाकीचं काय? बौद्धांचं काय? ख्रिश्चन समाजाचं काय? पारशी समाजाचं काय? मुस्लिम समाजाचं काय? त्याच्याबद्दल काय नाही आहे. अहो, समान अधिकार देणारं आपलं संविधान आहे. स्वतंत्रपणे आपण जे काय आपण करू शकतो ते स्वतंत्र देणारं आपलं संविधान आहे. जेवढं प्रेम तुम्ही करताय ना राणेसाहेब, आणि तेवढंच प्रेम आम्ही सुद्धा करतोय. फक्त तुम्ही कार्यक्रम घेऊन ओरडून सांगताय, आम्ही सांगत नाही आहे. आमचं तो प्रेम तोंडात आहे, मनात आहे, हृदयात आहे. आणि जिथं गरज पडली आम्ही तिथं दाखवणारच आहे. फक्त आणि फक्त आपल्याला विनंती आहे, जे काय कार्यक्रम आपण घेत आहे आणि जे काय कार्यक्रमाला लोक जातात आहे, त्या लोकांनी त्यांना प्रश्न विचारलं पाहिजे. आपल्या राज्यकर्त्यांना, राज्यात जे चाललं आहे नीट पेपर फुटी हा मोठा विषय आहे. महाराष्ट्रातूनच सगळं काय धागेदोरे सापडतात आहे. त्याच्याबद्दल आपल्याला काय बोलायचं आहे? आपले काही तरुणींनी आत्महत्या केली, त्याला कोण जबाबदार आहे? असे भरपूर प्रश्न आहेत. प्रश्न एवढे आहेत, ह्यांच्याकडे उत्तरं नाही भेटतील, उत्तरं देऊ शकत नाही आहेत.
फक्त हे प्रश्न नाही विचारले पाहिजे म्हणून माझे बांधवांनो, भगिनींनो, हे सगळं काय कार्यक्रम चाललं आहे असं मला वाटतंय. आपल्याला काय वाटतंय? आपण पण एक शिकलेले आहेत. शिकलेलं जरी नसेल तर आपल्याला एवढं तरी कळतंय की काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे हे आपण विचार केलं पाहिजे. अफवांवर भरोसा ठेवू नका. इतिहास वाचा, आपले महापुरुषांचा इतिहास वाचा, मगच आपण ठरवा. काळजी घ्या, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.